हॅलो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा। तर आपण मागे भेटलेलो मागचा व्लॉग होता, त्याच्यामध्ये जो केकचा व्लॉग होता त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्स सांगितल्या होत्या, पूर्ण माझी जर्नी सांगितली होती आणि केक बद्दल काही छोटी मोठी टिप्स आणि इन्फॉर्मेशन दिली होती। तर तेव्हा मी सांगितलेलं की पुढचा जो माझा नेक्स्ट व्लॉग असेल, नेक्स्ट व्हिडिओ असेल तो एकदम वेगळा असेल। आणि आता हा व्लॉग मी स्टार्ट करते, तो आहे आपला मेकअप बद्दल। तर आता मी इथे पुण्याला आली आहे भोसरीमध्ये मावशीकडे। तर इथून मला आता 3 दिवस पुढे माझे सेमिनार आहे। सेमिनार मीन्स मेकअप कार्निवल एक फेस्टिवल आहे, तो 3 दिवस आहे, तर त्याच्यासाठी मी इकडे आली आहे। तर ते उद्यापासून स्टार्ट होणार आहे माझा। आणि उद्या काय असेल नवीन माझ्यासाठी सुद्धा असेल। आणि इथून मला तिकडे जायचं आहे। सकाळी मॉर्निंगला 7:15 दरम्यान मी निघेल, कारण की 8:30ला मला तिथे टच व्हायचं आहे। 8:30 ते रात्री 6:30 पर्यंत, संध्याकाळी 6:30 पर्यंत तो पूर्ण दिवस, असे 3 दिवस मला कंटिन्यूअस तिथे जायचं आहे, 15, 16 आणि 17 जूनमध्ये। तर आज आहे 14 तारीख आणि आज मी इकडे ठाण्यावरून सकाळी आली मॉर्निंगला ट्रेनमधून। तर म्हटलं आता आपण हा व्लॉग स्टार्ट करूया। तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी असतील, त्या मी तुम्हाला दाखवेल। आणि काही बरीच खूप वेगवेगळ्या गोष्टी असणार आहे मेकअप रिलेटेड, बाकीसुद्धा थोड्याफार असतील त्या मी दाखवेल। आणि इथे येण्यासाठी मी मागील आदल्या 2 महिन्याआधीच मी इथे रजिस्टर केलं होतं, ते करावं लागतं। तर इथे पुण्यामध्ये ॲक्च्युली पुणा सदाशिव पेठ JW मॅरिटमध्ये आहे हा फेस्टिवल। तर इथे एकूण किती मुली असतील आणि असे 3 दिवस आहेत। तर प्रत्येक एका दिवशी 2 जे बिगेस्ट आर्टिस्ट आहेत मेकअप इंडस्ट्रीमधले ते असतील। तर त्यांचे एकूण काय पाहिजे, चिकू तो सुद्धा इथे आलाय, तो बघतोय मी काय करते। इथे माझ्या आजूबाजूला फिरत असतो, आता आलाय इथे। ये जायचं नाही, हात नाही लावायचा। हाय कर, हाय जा खेळ तिथे बाहेर। तर वेगवेगळे आर्टिस्ट असणार आहेत। तर ते आर्टिस्ट खूप त्यांच्या लेवलला खूप चांगले आहेत, त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि मला ते माहिती होतं त्यांचं काम कसं आहे। मी आधीपासून त्यांना ओळखत होती, म्हणजे सोशल मीडियाच्याच माध्यमातून। तर मला असं वाटलं की जॉईन करावा, कारण की ही संधी खूप कमी भेटते। थोडाफार विचार केला आणि लगेच म्हणजे रजिस्टर करून टाकलं। तर माझ्याकडे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, मला खूप काही शिकता येईल आणि मला अजून भरपूर काही शिकायचं आहे। प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी, प्रत्येक इंडस्ट्रीत काहीतरी वेगवेगळं ॲड ऑन होत असतं। तर ते आपल्याला अपडेट असावं आपलं नॉलेज, त्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे कोर्स, छोटे कोर्स, सेमिनार्स अटेंड करायचे खूप महत्त्वाचं आहे हे। म्हणून म्हटलं की चला करूया आणि हा व्लॉग स्टार्ट करूया। हॅलो, गुड मॉर्निंग। तर आता मी रेडी अजून झाली नाही आहे, निघायचं आहे आपल्याला। आता 6:30 वाजले, 7 पर्यंत निघायचं आहे। आणि हा माझा सुंदर असा आउटफिट आहे आजसाठी। आणि ही पर्स, हे असे सँडल्स आणि हा क्यूट असा सनग्लास। असा तर आता मी रेडी होते, थोडाफार लाईट
बेस करते आणि थोडा पावडर वगैरे आणि थोडा आय मेकअप. तर स्टार्ट करूया. श्रेया उठले एवढ्या सकाळी सकाळी, झोपायचं तर. आता रिक्षा भेटेल. इथून रस्ता क्रॉस केला बा. रिक्षा नाही भेटणार. इकडे नाशिक फाट्याला ना. मग नाशिक फाट्यापासून कुठे जाणार? मेट्रो. रिक्षा भेटून पीएमपीने जा आणि नाशिक फाट्याला. आता निघाली मी. गाड्यांचा बॅकग्राऊंडला आवाज खूप असल्यामुळे मी तो म्यूट केला. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो डिस्टन्स होता भोसरी ते हॉटेलचं जे लोकेशन होतं तो जास्त होता. पण जर की तो आपल्या ठाण्यामध्ये मुंबईच्या ठिकाणी जर लोकेशन असतं तर ते खूप इझी झालं असतं मला ट्रॅव्हल करायला. कारण की आपल्या इथे लोकल जी आहे ती फास्ट आहे आणि आपल्याला पट्टापट फ्रिक्वेन्सी त्याच्या आहेत. जर TMT वगैरे जरी असती मुलुंडवरून किंवा ठाण्यातून तरी ते मला इझी पडलं असतं. मात्र मला पहिल्या दिवशी कळालं की इथून मला कसं जायचं आहे. जेव्हा मी हे पूर्ण ट्रॅव्हल केलं पूर्ण दिवसभरात मला 2 रिक्षा आहेत ज्या शेअरिंग ऑटो त्या चेंज कराव्या लागल्या. आणि मग तिथून नंतर नाशिक फाट्यावरून 2 मेट्रो, सिव्हिल कोर्टला परत सिव्हिल कोर्टवरून दुसरी एक मेट्रो डेक्कन जिमखानापर्यंत आणि मग त्याच्यानंतर परत एक रिक्षा. तर हे खूप जास्त व्हेकल्स मला चेंज कराव्या लागत होत्या. आणि ते पहिल्या दिवशी ठीक वाटलं की मी करत चालली आहे काहीतरी नवीन मला एक्सपिरियन्स करायला भेटलं. 1-2 दिवससाठी ठीक आहे. पण जर हीच गोष्ट एखादं मला तिथे जॉब असला की कोणालाही तिथे जॉब असेल आणि त्याला इतकं जास्त ट्रॅव्हल करावं लागतं आहे, इतक्या जास्त गोष्टी चेंज कराव्या लागत आहेत, अर्धा वेळ हा त्याचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. पण मेट्रोच्या ज्या ह्या सुविधा होत्या त्या खूप छान होत्या, सोयीस्कर होत्या. फक्त की इतकंच की मेट्रो सोडून बाकीचे सुद्धा मला व्हेकल्स यूज करावे लागत होते आणि ते सारखे सारखे करून वैताग येईल. पण ठीक आहे 2-3 दिवस होते म्हणून चालून जातं. आता जिकडे मला जायचं होतं तो प्लॅटफॉर्मवरती होता आणि मग इथून लिफ्टने आपण वरती जायचं आणि समोर लगेच ट्रेन आली होती म्हणून लगेच बाहेर पडल्या ट्रेनमध्ये आम्ही एंटर केलं. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर इकडे मेट्रो स्टेशनवर आपल्याला जर प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेही आतमध्ये जर तिथे बोर्ड नसतील कुठून कुठे जायचं आहे हे दाखवलं नसेल ना तर चक्क माणूस गडबडून जाईल आणि त्याला काहीच समजणार नाही. आता इकडे माझा हा पहिला दिवस होता जिथे मी मेट्रोने ट्रॅव्हल करत होती आणि त्यामुळे मी मॅप वगैरे डाउनलोड केला होता मेट्रोचा. मग मला असं वाटलं की शिवाजीनगर हा केंद्रबिंदू असेल तिथलचा, जसं आपल्या इकडे दादर आहे. मग आपण दादरपासून चेंज करतो कोणती पण ट्रेन वेस्टर्नकडे जाण्यासाठी. तर मला वाटलं शिवाजीनगर असेल पण तसं नव्हतं. मग तिकडून येताना रात्री एका मुलीने मला सांगितलं की शिवाजीनगर नाही आहे, तुला शिवाजीनगरपासून लांब पडेल खूप डेक्कनकडे जायला किंवा पाठी यायला. तर तू सिव्हिल कोर्ट हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, मग तू सिव्हिल कोर्टवरून दुसरी मेट्रो चेंज करणार, तुला डायरेक्ट भेटणारच नाही. डायरेक्ट पुण्यातून डायरेक्ट भोसरीकडे जायला तुला मेट्रो नाही अवेलेबल, तुला 2 चेंजेस करावे लागतील. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप हेल्पफुल होती आणि त्या गोष्टीमुळे मी हे पूर्ण जी ट्रॅव्हल आहे जर्नी ती कंप्लीट केली.
प्रत्येक वेळीस आपल्याला 15 ते 20 मिनटाचा एक व्हिडिओ शूट घेणं आणि तो ह्या यूट्यूब व्लॉगमध्ये रेडी करणं हे पॉसिबल नाही, म्हणून सगळेच व्हिडिओ मी मर्ज केलेत आणि हा एक व्हिडिओ व्लॉग रेडी केला. फर्स्ट टाइम आलो, आता आलो बाहेर. काका JW मॅरिट हॉलला मला घाई आहे, मला लवकर सांग. 80 थोडे जाते एवढे इथे तर आहे 10 मिनिटावर. काका JW मॅरिट हॉलला कोणती बस लागते? वाकडेवाडीचं हां रोड क्रॉस करून गेले की येईल ती. हां ना, इथंच आहे. काय ह्याच्यावरून जायचं ना. बघूया आता कुठे. उशीर झाला आहे मला पहिल्याच दिवशी, थोडा उशीर. मला जास्त उशीर नको व्हायला पहिल्याच दिवशी, त्यामुळे मी रिक्षा पकडली डायरेक्ट मीटर. तर तिथे पण माझे 90 ते 100 रुपये झालेच होते शिवाजीनगरपासून लोकेशनवर हॉटेलवर जायला. छान आहे. आणि पहिल्या दिवशी पोचल्या माझ्या खूप छान मैत्रिणी झाल्या. 2 नाही तर 3 अशा खूप चांगल्या व्यक्ती मला भेटल्या आणि त्यांच्यासोबत हे 2-3 दिवस कसे पूर्ण झाले, कसे संपले समजलंच नाही. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतोय, पण आम्ही पहिल्यांदाच एकमेकांशी भेटलो होतो. मी तर हे यूट्यूबसाठी चालू केलं. वाव, हे बघा. मस्त वाटते. नशीब पाऊस नव्हता. पाऊस आला. मी भोसरी, ठाण्याला राहते मी, पण भोसरीमध्ये आता खूप लांब पडलं मला. मावशी, अरे वा, आहे इथे. सकाळी मला झोपच नाही रात्रभर. मला पण टेन्शन नाही. 4 वाजता उठते, 5 वाजता उठते. Very nice, very nice. Thank you for trusting Arvi. Arvi Enterprises सोबत थोडी माहिती. Support all the makeup artists, and that is very nice. That's why I always look up to him. हे आता सध्या काय आहे? हॅलो, काय आहे? So how does everybody like the look? I want you all to give an applause to her and cheer her.
थँक्यू सो मच कनक. थँक्यू सो मच. इकडे आहे चिकन, इकडे फिश मालवणी, इकडे रोटी, दाल मखनी, राईस, पनीर. हे डेझर्टची लाईन, सलाड. ते कुठेतरी कमतरता होती. त्याच्यामध्ये असं झालं की माझे पहिली स्टुडंट, मी फेमिना मॅगझिनच्या इथे कामाला लागलेलो. फर्स्ट जॉब ऑफ माय लाईफ, फर्स्ट शूट था इक्वालिटी शूट. Ladies and gentlemen, a big round of applause. हवा उठला गेला, पैसे दिले नाही डायरेक्ट फायर. होतं की नाही असं? आता मी कंटिन्यू नाही करत, हे असं चालू ठेवा पण म्हणजे कसं आहे की लुक पण हे होईल. अभिषेक सर, यू वर सपोज टू आप बता रहे थे ब्राइड के साथ में छोड़ा था. वो कुछ इंसिडेंट्स बताने वाले थे. ठीक है. सो बेसिकली क्या हो गया, मैं ना एक ब्राइड को गया था और सुनील सर को मजाक से बोला यही चाहिए था. 3 दिन सुनील सर को यही कर रहे हैं, हर आर्टिस्ट को ट्रोल करो. तो फिर सीरियस हो गया, मैं एक ब्राइड के लिए गया. ठीक है, ड्रिपिंगचा झाला विषय आणि पॉलिटिशियन वेडिंग. ठीक आहे, ग्रँड बिग वेडिंग, सगळं शोशा. ब्राइड आली, ब्राइडची पाठी तिचा पप्पा आला. म्हटलं हे काय नवीनच, म्हणजे बाप पण पोलिसवर बापाला करणार. मग नंतर ते म्हणतात की नाही कोण साडी कोण घालणार आहे. मी म्हटलं आधी त्या ड्रेपिस्ट कोण होतं, म्हटलं मी घालणार. तुम्ही घालणार आहे म्हणजे ती तुमच्यावर ब्लाउज आणि परकस म्हणून माझ्या समोरच राहणार आहे. पण काय झालं, नाही पुरुष आमच्या इकडे नाही चालत, मग आता काय करायचं. तिच्या वडिलांनी अख्खी साडी पर्यंत ते तिथंच बसून राहिले समोर की त्यांच्या पोरीसोबत मी काय करायचं, की त्यांना वाटतंय की मी तिला उचलून कुठं गेली, तिचा एक्स बॉयफ्रेंड का असं काही. मी म्हटलं काका, तिथं मला एकदा तिकडे गेलं ना त्या रूम मध्ये, मी डॉक्टर आहे, मला त्या बायकांसोबत जोपर्यंत प्रेम नाही होत ना त्या पोरीसोबत, मला नो मेकअप मुळे ना आपण हायलाइटिंग किंवा प्रोडक्ट जास्त नाही लावू शकत. त्यामुळे कधी कधी काय होतं की तुम्हाला असं वाटत असेल की तो एक जो आधी दिसायचा ना असा बघितल्याशिवाय की वाव, तो थोडासा कुठेतरी सप्रेस होत असेल. तरी पण आहे ना, आता तुम्ही पण चित्रा मॅमकडनंच प्रोडक्ट्स घेता, आम्ही पण घेतो. आता जे सकाळी मी प्रोडक्ट्स बघितले तेच त्यांनी जे यूज केले तेच मी पण यूज करते. बरोबर, आणि मी जे यूज करणार ते पण आहे तुमच्याकडे. तरी पण तुमच्या मेकअप मध्ये आर्टिस्टच्या, तुमच्या ह्याच्यात आणि माझ्यामध्ये नाही का आर्टिस्ट आणि आमच्या कुठेतरी काहीतरी कमी आहे. तर ते काय आहे ते तुम्ही कमी नाहीये, सांगतो. अजून और कोई डे 1 तर क्लास माझा संपला आहे. क्लास जे हॉटेल आहे तो खूप आतमध्ये आहे आणि तिथून काही अशी बस किंवा शेअरिंग ऑटो नाही आहे. मग एक फ्रेंड झाली माझी, तिच्यासोबत मी आली शेअरिंग करून. आता इथे आली आहे. 12 मिनटाच्या आत आहे हा मेट्रो डेक्कन. पाऊस पडलेला बहुतेक. आता परत इथून मेट्रो, 2 ऑटो चेंज, मग मी घरी पोहोचेल.
हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे आणि मी आणि श्रेया आम्ही निघालोय. श्रेया निघाले तिचा फर्स्ट डे आज. वेकेशन, समर वेकेशन नंतर फर्स्ट डे. तर ती पण निघाली आहे आणि मी पण निघाली आहे. सकाळी आता किती वाजले? 7 वाजायला आलेत आणि बाहेर तर जोरदार पाऊस. पाऊस पडतोय. काल नव्हता, काल माझा फर्स्ट डे होता तिकडे, तर काल पाऊस नव्हता आणि आज पाऊस आहे. आज पण मला किती गाड्या बदलाव्या लागतील. 2 मेट्रो, 2 रिक्षा, तिकडे पोचल्यावर बस. बापरे, काय कशी आहे यार. करा जरा नीट ट्रान्सपोर्ट. नीट चल. चला निघूया. चल. आता इकडे मेट्रो स्टेशनला आली आहे मी. हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि तिकडे 2 आहे. तर इथे आपण स्वारगेटची पकडू आणि सिव्हिल कोर्टला उतरायचं आणि परत तिथून नेक्स्ट ट्रेन. पाऊस आहे खूप. आता मी डेक्कनला पोचली आहे. इथून मला ऑटो करायची आहे परत. आणि इकडे मेट्रो स्टेशन. बाई आम्हाला पण काही चॅनल नाही. माझा नाश्ता मस्त करून झालाय. मस्त आल्या आल्या आम्ही हिच्या मैत्रिणी आहोत. हो. हाय, गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. आज सेकंड डे. आमचा कालचा दिवस कसा गेलता तुमचा? 1 नंबर. छान छान सोय आहे. तुम्ही पण कार्निवलला ऍडमिशन घ्या. नेक्स्ट वाल्या 3 वर्षानंतर एकदा असतो ना? या. हा, 3 वर्षातून एकदा असतो आणि आम्ही लकी आहे की आम्हाला ऍडमिशन भेटलं. लवकर ऍडमिशन झालं आणि 1 दिवस संपला कसा ते पण नाही कळालं. आज तर आम्हाला फुल डे. आज बिझी. 8:30 ते इतका चांगला टाइम हा लवकर स्पेंड होतो. बरोबर आहे. मॅनेजमेंट छान केली. हो, मस्त मॅनेजमेंट छान. थँक्यू चित्रा मॅम. हां, सगळी मॅनेजमेंट छान आणि एकदम ओके परफेक्ट केली आहे. सो थँक्स टू ऑल अँड थँक्यू वन्स अगेन. आरवी टीमसाठी खूप खूप थँक्यू. इकडे वॉटरमेलन, पायनॅपल, अरे वा, आज फास्ट आहे. इकडे वर्मासिली, इकडे दालवडा. त्यांचा फास्ट आहे आज. आज काय आहे? आज सोमवार आहे. सोमवार. ऑलवेज नाश्ता, जेवण सगळं गुड. चला एक टेबल बघा. या आहेत चित्रा शेट्टी मॅम, मोस्ट अमेझिंग पर्सनॅलिटी, CEO ऑफ आरवी एंटरप्राइजेस. यूट्यूब चॅनल आहे तिचं. फीडबॅक दिलाय. आम्ही फीडबॅक दिलाय की चित्रा मॅम आणि त्यांच्या टीमने, आरवी टीमने खूप छान मॅनेज केलंय. खूप छान सगळ्या सोयी एकदम छान केलंय. आम्हाला आवडलं. थँक्यू. आणि मस्त केलंय. hope we do better, even better in the upcoming. Yes. ती सेकंड हे कार्निवल लवकर अरेंज करा. अजून भरभरून मुली. कार्निवल नाही, पण ऑक्टोबरमध्ये एक इव्हेंट आहे. उद्या अनाऊन्स करणार. हो, छान. इकडे पुण्यामध्येच. त्याचं ह्यूज इव्हेंट. उद्या बघा. ह्याच्यापेक्षा पण आता मी तरी ठाण्यावरून आली आहे. ते मुंबईला असणार.
ठीक आहे चालेल. हमारे पुणे वालों के बाबा नाही येऊ शकतात. ते आर्टिस्टचं नाव ऐकून एव्हरीबडी विल कम. ओके. नॉट ओनली पुणे पण ऑल ओव्हर इंडिया अँड इवन आउटसाइड इंडिया, दुबईमधनं. छान. मॅम असल्यावर आम्ही सगळे मागे. The way she's holding the brush, everything. Learn what is not verbally told. Thank you. मॅम एक सकाळी काही लोकांशी आम्ही बोलत होतो. All the people here must be knowing him. So the Sally painting has been done by Edward. This was a great surprise, my friend. I'm sure he wants to say something. I'm so nervous. I don't know. आणि त्या फ्रेंडच्या इथे मी म्हणजे नवरात्रीमध्ये देवीची स्थापना होते आणि त्या स्थापनेला मी बघायला गेलो तर तिथे थोडेसे फूल वगैरे होते आणि त्यांचा असं प्लॅन होता की काहीतरी चांगलं देवीला शृंगार करायचा आहे. सो मी असंच सांगितलं की लाईक मी करतो शृंगार, यू जस्ट वेट अँड वॉच. आणि ते बिंग आर्टिस्ट की मला काही गोष्टींचा थोडा सेन्स आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली गॉड हॅज गिव्हन, पण त्याच्यामुळे इतकं सुंदर आउटकम आलं होतं ना नवरात्रीमध्ये देवीचं की लाईक इतकं सुंदर रूप की त्या टायमाला माझ्या माइंडमध्ये असं काहीच नव्हतं की आपले काही व्हिडिओ शूट करायचं किंवा काही नथिंग. जस्ट मी फोटो काढला आणि मी स्टेटसला ठेवलं होतं हॅपी नवरात्री. लोकांचे इतके कॉम्प्लिमेंट्स आले. मी नेक्स्ट इयर ठरवलं की विल स्टार्ट समथिंग असं की आपलं जे इंडियन कल्चर आहे, आपलं जे कल्चर आहे त्या कल्चरमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. लिटरली आपण 9 दिवस आपल्या जेव्हा आपण देवीची स्थापना करतो त्या मूर्तीला आपण आपल्या आईसारखं मानून आपण तिची शृंगार करतो तर ते लोकांपर्यंत का नाही पोचत आहेत. लोक या सगळ्या गोष्टींना म्हणजे हे कल्चर आहे आपलं, हे मला असं वाटलं खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट व्हावं. सो त्याच्यामुळे मी माझ्या वेमध्ये त्या गोष्टी प्रेझेंट करायचं ट्राय केलं. आणि फर्स्ट डेला की मी सुचवलं की नाही आता 9 डेज मला असं काहीतरी शृंगार करायचं आहे. एनर्जी अशी असायची की लाईक देवी स्वतःहून त्या गोष्टी आमच्याकडून करून घेत होते. इट वॉज लाईक दॅट. एका पण पॉईंटला तुम्ही विचार करा 9 दिवस आम्ही शृंगार केलेला आहे. आपल्याला किती केअरफुली देवीचे हात असतात, देवीचं मुकुट असतं, देवीचे डोळे असतात, देवीचं ते पूर्ण शरीराचे ते बॉडी पार्ट्स असतात त्या पार्टला थोडं पण टच नाही झालं पाहिजे किंवा थोडं पण स्क्रॅच नाही झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना इतकं केअरफुली करून 9 दिवस आम्ही प्रत्येक गोष्ट चेंज करत होतो. लाईक एंटायर लुक, साडी, हेअर, एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग. पण एका पण पॉईंटला देवीला कुठे खरचटलं नाही किंवा कुठे स्क्रॅच नाही आला, नथिंग. म्हणजे मला असं वाटतं लिटरली देवी या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करून घेते आणि काहीतरी हा प्रकार रूप देवीचा स्वतःशी सादर करते. आणि या गोष्टी नाही घेऊन येऊ शकत कारण तुमच्या मेकअपला ती 5000 देईल तर ती 5000 आणि तिच्या स्किन केअरला नाही देऊ शकत. तर मला असं वाटतं त्याच क्लायंटला तुम्ही ऍटलीस्ट इतकं सांगितलं तर इतकं करू शकते ती. शुरुआत की थी, आज भी विराज भाई के साथ है और इतने सारे आर्टिस्ट, इतने सारे लोग जोड़े आज और एक कनेक्शन होने वाला है हम सबका. आई वॉन्ट यू टू गो लाइव नाउ. Let the entire India, let the entire world know who is visiting India. Right? Are you excited? Yes! I want you to know, are you excited? Yes! We're going live now in 3, 2, 1, go! It looks so fun there. I'm so jealous. I wish I was there. Congratulations to all the artists and the participants at the event today. So I'm Vincent Ford, if you don't know who I am. And I'm so excited. I'm flying from London this October. I'm going to be there on the 12th and the 13th. I'm going to give you guys an Ladies and gentlemen, please welcome the star, the great educator, the most revered Instagram icon, the name of makeup industry, the best, most evident masterclass of the year, one and only, Vincent Ford! Big round of applause!
very long time. 2023 se August, I've been after him, I've been messaging him, and finally, like a couple of months back, he agreed for a video call. I knew at that time he is in. So a lot of his PR managers, his team, everything was coordinating. I'm sure that class is also going to be amazing, and I'm sure a lot of people, if it is possible, you all should attend, because this is going to be a great learning experience. He's known for his corrective makeup, for aged skin makeup. You all should follow him on Instagram by the name Vincent Ford. Thank you.